हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यात अगोदर सगळ्यांचं माफी मागते की खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ येते. जसं तुम्हाला सांगितलं की मी एका व्हिडिओमध्ये स्टँड तर आणला नाही. स्टँड आणला असता तर रेग्युलर मी व्हिडिओ बनवला असता. बाहेर कुठं फिरायला वगैरे गेला असला तरच मी शूट करू शकते, नाही तर आता आज संडे आहे, तर संध्याकाळचं 5:30 वाजले. तर आमच्या इकडे बाग आहे, खूप मोठा आणि छान आहे. तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर सगळं दाखवते. आणि पोरं एन्जॉयनी खेळतात. तर तिथंच बागेला चाललो आहे. 5:30 ते 6:30 7 वाजेपर्यंत राहणार, त्याच्यानंतर मग घरी येणार आहे. तर इथं बघा आम्ही सगळेजण जाणार आहे. हे बघा, तर आमच्या इकडे ती ज्ञानेश्वरी आहे ना, ज्ञानेश्वरी, तिची आजी, मी, कार्तिक, आम्ही 4 जाणार आहे. तर इथून चाललो, तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप दाखवते. तर समोर हे बघा जाळी लावली ना, त्याच्या आतमध्ये गार्डन आहे. तर आता इथून सरळ जायचं, मेन गेट पुढून आहे. इथून होतं ते बघा पत्रा शेट मारला ना, तिथून होतं. तर पोरं तिथूनच ये जा करायला लागले, म्हणून तिकडचं बंद केलं आणि पुढून आहे गेट. तर तुम्हाला दाखवते, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. इथून आहे गेट. तर खूप सुंदर गार्डन आहे. तर सकाळी व्यायामसाठी पण येतात. सकाळी 5:30 वाजल्यापासून चालू असतो, रात्रीचं 7 वाजेपर्यंत. जास्त वेळ नाही, 7च्या नंतर गार्डन बंद होते. तर सकाळी 5:30 ते 11 वाजेपर्यंत असतो. 11च्या नंतर बंद होतो, मग 4 वाजता उघडतो. 4 ते 7च असते. तर संध्याकाळी फिरायला वगैरे पण माणसं येतात, कारण की फिरण्यासाठी पण खूप आहे. 2-3 राऊंड मारला ना खूप एन्जॉय होते, म्हणजे खूप भारी पण वाटते. माणसांना किंवा लेडीजला चालायचं म्हटलं तर ह्या गार्डनमध्येच येतात. ते 4-5 फेरे मारले तर सकाळ संध्याकाळचे खूप छान फ्रेश पण वाटते. आणि वरतून कुठं फिरायला जायची गरज नाही लागत. दिवसभर कामाला गेलं किंवा काम वगैरे घरातलं केलं तर संध्याकाळी 4:30 वाजता आपण फिरायला जातो. जसं आपल्या साताऱ्यात म्हटलं तर आपल्याला सरळ रोड पकडून जायला लागतं पूर्ण कर्मवीरपर्यंत किंवा खिंडवाडीपर्यंत. तसं नाही इकडे. इथं गार्डन आहे, फिरायला पण खूप छान आहे. तर लोक फिरतात वगैरे, एन्जॉय पण करतात. आणि तिथं खेळण्यासाठी भरपूर पोरांना आहे. तर माझं पोरगं बघा इथं चित्तावर बसलं आहे, त्याच्यानंतर घोसरगुंडी. तर फक्त आज तुम्हाला मी फक्त गार्डनचंच शूट करून दाखवणार आहे. प्रत्येक वेळी माझ्या मम्मीच्या घरी आले की मी ह्या गार्डनमध्ये पहिले सारखी जात होती. कार्तिक लहान होता तेव्हा. तर आता काय मोठं झालं आहे, खेळत आहे, म्हणजे फक्त एकदा आता किती दिवस राहील त्याच्यातले 1-2दा जाऊन येते, नाही तर शक्यतो मग जास्त नाही जात. तर इथं बघा खेळायला घसरगुंडी वगैरे सगळं आहे आणि मस्त एन्जॉय पण होते. तर म्हणजे कसं लांब पण नाही, जवळच आहे. तर पहिले सारखी येत होती, लहान होता ना त्याला करमत नव्हतं ना, म्हणून त्याला घेऊन येतं. आता मोठं झालं, खेळायला आजूबाजूला त्याच्या वयाचे पोरं आहेत ना, मग इथंच खेळतात. मग शक्यतो संडेच्या दिवशीच जाते. संडे आला की तर भरपूर पब्लिक असते, पोरं बिरं सगळे भरपूर असतात, म्हणून मी जास्त आता येत नाही, फक्त संडेलाच येते. तर मी त्यांना ध्यान द्यायला लागले की जास्त पटापट चढू नका, हळू चढा आणि हळू या. ते कारण की इकडून गडबडीत धक्काबुक्कीने खाली पडू शकतात. जास्त उंच नाही तरी पण पोरांना लागू शकते, म्हणून त्यांना जाऊन सांगायला लागले की हळू चढा आणि हळू उतरा म्हणून, नाहीतर खेळायच्या नादीत गडबडत. हा गार्डनचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कसं वाटतं ते पण. आणि गार्डन तर खूप सुंदर आहे, झोका वगैरे सगळं आहे. म्हातारा माणसांसाठी पण फिरायला बसायला कट्टा बिट्टा आहे, झोका आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांनाच पण झोका आहे, पोरांना पण आहे, बायकांना नाही आहे, कारण की मोठ्या माणसाला बसून देत नाही, लहान पोरांनाच. तर इथं खूप सुंदर आहे बसायला, आणि खूप एन्जॉय होतं. टाईमपास पण खूप छान होतो आणि छान आहे. तर सकाळी 5:30ला उठल्यानंतर जॉगिंग करायचं असलं तर जॉगिंग, व्यायाम किंवा फिरायचं वगैरे असलं तर ह्याच गार्डनमध्ये येतात. खूप सकाळची तर खूप गर्दी असते, नाही म्हटलं तर अर्धे पब्लिक ह्या गार्डनमध्येच असते सकाळी. तर सकाळी फिरतात 6 वाजेपर्यंत. 6च्या नंतर मग फ्रेश व्हायला त्यांच्या कामाला जातात. मग संध्याकाळी सकाळी यायला टाईम नाही भेटत, ते संध्याकाळी येतात. तर 4:30, 5-6 वाजेपर्यंत येतात. 7 वाजता गार्डन बंद होतं. तर तुम्हाला सगळं दाखवते आता. इथं आलं की कार्तिक माझा खूप एन्जॉय करतो.
ना, आपल्याला पिढत बसते. मग काय, कार्तिक झेब्रापाशी काढ, पळू नको ज्ञानू, अजिबात पळू नको. कार्तिक. चला पप्पा. तुम्ही म्हणत असेल हे काय चंपी झाले, तर इग्नोर करा. कारण की मी गुरुवारी शुक्रवारी जेव्हा येताना मी केस धुतली, त्याच्यानंतर माझी ड्राय झालीत, तर मी केसाला तेल लावलं की म्हटले 2 दिवसानंतर डोकं धुवायचं, म्हणून फक्त ड्राय केलं. तर मग विचार केला की थोडा दिवस राहू दे, त्याच्यानंतर मग केस धुता येईल म्हणून. तुम्हाला तर माहिती आहे की माझे केस खूप गळतात ते, तर मी तसंच करते. तर मस्त चंपी करते, त्याच्यानंतर केस विचारते असं रोल बुचडा बांधते आणि वरती क्लिप लावते. तर आंबोडा तर येत नाही म्हणून क्लिप लावते राऊंड करून, कारण की ते बरं पडतं. आता गरमीचे दिवस आहे म्हटलं तर केस थोडं तरी मोकळे सोडले की एकदम गरम गरम होते, मग ते मला अजिबात आवडत नाही. केस मेन म्हणजे कसं, किती पण भारी कटिंग करून ते केस मोकळे सोडले की मला इरिटेट होते. कार्तिकला आईस्क्रीम घेऊन दिली तर खेळून आल्यानंतर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना.